जर कोणी चुकीचं वागत असेल तो कोणी असो त्याला टायरात घालून हाणा असं अजित पवार पुण्यातल्या एका कार्यक्रमात जाहीररित्या बोलले होते. त्याच अजित पवारांच्या चिरंजीवांनी पुण्यातली महारत्नाची सरकारच्या मालकीची 40 एकर जमीन, कोरेगाव पार्क आणि मुंढेवातली ही जमीन आहे, जो आजच्या घडीला पुण्यातला सर्वात उच्च भूभाग आहे, जिथं साधा 1 BHK घेणं उच्च मध्यमवर्गीयांना देखील शक्य होत नाही, तिथं 40 एकराचा भूखंड पार्थ पवारांनी गिळला, अक्षरशः गिळला. 1000 कोटी बाजार मूल्य असलेला हा 40 एकराचा भूखंड फक्त 300 कोटीमध्ये घेतला. अर्थात हा सगळा झोल बाहेर आला म्हणून कळला. अशा कितीतरी जमिनी हे नेते मंडळी आपल्या नातेवाईकांच्या नावावरती लाटत असतात. आता अजित पवारांनी सांगावं कोणाला टायरात घालायचं ते. पण दादा काल माध्यमांच्या समोर आल्याने काय म्हणतात, फार इनोसंटी दादा बोलले की 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय, माझ्या कानावर आलं होतं. त्यावेळेस मी सांगितलं की काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीही करू नयेत असे स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु नंतर काय झालं मला माहितीच नाही. हे दादांचे शब्द आहेत. दादा अहो, पार्थ पवारांनी चॉकलेट खरेदी नाही केलंय. 40 एकराची जमीन, 300 कोटींचा व्यवहार, त्यामध्येही 21 कोटी स्टॅम्प ड्युटी माफ केली तुमच्या सरकारनं. तुम्ही अर्थमंत्री आहात. काहीतरी पटेल रुचेल पचेल असं काहीतरी बोला दादा. याचा अर्थ तुमचा मुलगाही तुम्हाला घरात विचारत नाही असं समजायचं का आम्ही? आणि तुम्ही जाहीर भाषणामध्ये म्हणता शेतकऱ्यांनी फुकट खायची सवय लावून घेऊ नये. मग हे काय? सरकारी जमीन लाटली तुमच्या मुलाच्या कंपनीनं, ज्या कंपनीत तुमचा मुलगा पार्थ पवार हा 99% भागीदार आहे आणि त्याचा मामेव भाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील हा 1% भागीदार आहे. हा गरीबावर आहे दादा, हे मान्य करा. तुम्ही स्पष्ट बोलता तसं या प्रकरणात देखील स्पष्ट बोला आणि पटेल असं काहीतरी बोला. तुम्हाला न सांगता पार्थ पवारांनी 300 कोटींचा व्यवहार केला हे तुमच्या कार्यकर्त्यांना देखील पटणार नाहीये. ते सुद्धा मनातल्या मनात हसत असतील. जनतेला कसं पटेल दादा? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून आणि पार्थचे बाबा म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याची आता मागणी होतीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, यात पार्थचा काहीच दोष नाहीये, त्याचा काही विषयच नाहीये, सगळी चूक सरकारची आहे. ताई, चूक सरकारची तर आहेच. सरकार कोण आहे? पार्थचेच वडील माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि पार्थला हा सगळा गैरव्यवहार माहीत नव्हता का? अजित पवार म्हणतायत मला माहिती नाही. मग व्यवहार काय भूतानी परस्पर केलाय का? बचाव करताना थोडं तरी लॉजिक असावं, पण तसं सध्या कुठंच दिसत नाहीये. पार्थ पवार आणि पर्यायानं अजित पवार या प्रकरणामध्ये चांगलेच फसलेले आहेत. मुळात या जमिनीचा व्यवहारच बेकायदेशीर आहे. तो कसा, त्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ केलाय. त्याची लिंक तुम्हाला पहिल्या कमेंटमध्ये मी पिन करतो. तो व्हिडिओ देखील बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर. अख्खी सिस्टीम हातात घेऊन हे लोक कशी गणवागणवी करतात याचं उदाहरण हे प्रकरण आहे. तशी चूक आपली आहेच, आपणच यांना निवडून देतो आणि मग हे जमिनी लाटण्याची स्पर्धा सुरू होते. पुण्यातलं मुरलीधर मोहोळ यांचं ते प्रकरण आणि त्यानंतर आता हे पार्थ पवारांचं प्रकरण ताजं आहे. सगळा कसा लुटता येईल पुढच्या 50 पिढ्यांची तजवीज करून हे करून ठेवतात ही लोक. आता हेच बघा, म्हणजे 1000 कोटींची जमीन आहे, 300 कोटींना खरेदी केली आणि पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीची स्टॅम्प ड्युटी 48 तासात माफ होते. इतकी कार्यतत्पर आपली यंत्रणा आहे. ते तुमच्यासाठी नाही आहे, ती नेत्यांसाठी आहे. हेच अजित पवार शेतकऱ्यांना सल्ला देतात की फुकट खायची सवय लावून घेऊ नका आणि यांच्या मुलांना फुकटेपणा केलेला चालतो. शेतकऱ्यांचं 5-10 हजाराचं कर्ज माफ करायला यांची तिजोरी रिकामी असते. शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली असती जर तुम्ही वेळेमध्ये नुकसान भरपाई दिली असती, तेव्हाही यांच्याकडे पैसा नसतो. पण अर्थमंत्र्याच्या मुलाची 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ होते. सरकारी तिजोरीमध्ये जमा होणारे 21 कोटी रुपये घरगुती तिजोरीमध्ये वळवतात. ते चालतं सरकारला. आणि ही सगळी सिस्टीम इतकी बेकार आहे, म्हणजे 99% मालक असलेल्या पार्थ पवारांवरती गुन्हा नाहीये, पण तो व्यवहार करून घेणाऱ्यांवरती मात्र गुन्हे दाखल केलेले आहेत. मोदी म्हणाले होते ना, खाऊंगा ना खाने दूंगा. याच अजित पवारांचे गाडीभर पुरावे असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी रणहाणलं होतं आणि नंतर त्यांच्यासोबत जाऊन पहाटे सरकार स्थापन करणं असेल किंवा गेल्या वर्षी 2024मध्ये पुन्हा एकदा त्यांना उपमुख्यमंत्री करणं असेल. हे सगळेच नेते आपापल्या सोयीनं वागत असतात. मतदार म्हणून तुमचा फक्त वापर केला जातो. 16.9 हेक्टर म्हणजे 40 एकर जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारावरती फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलेलं आहे. आपण लाखांनी भरायचे आणि हे 500 रुपये भरून 2 कोटींच्या जमिनी लाटतात, तरीही लोक त्यांच्या मागं फिरतात. मला नेपाळची क्रांती आठवते, ज्यांनी अशाच भ्रष्ट सरकारला उकडून फेकलं होतं. आणि किती खाल, किती लुटाल, काही लिमिट आहे का तुमच्याकडे? आता ह्या वादग्रस्त जमिनी हे लोक खरेदी करतात.
पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार आहे दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह 8 जणांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे। एमएमईडी कंपनीकडून खाजगी LLP IT कंपनी उभारली जाणार होती आणि यासाठी जी जमीन खरेदी केली जाणार होती त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी कोणाला दिलेत? 1% मालक असलेल्या दिग्विजय पाटील यांना दिलेत। 22 एप्रिल 2025ला तो प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि त्या प्रस्तावाची प्रत आता आली समोर। या प्रस्तावानंतर 20 मे 2025ला या वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला आणि हा दस्त दिग्विजय पाटील यांच्या सहीने झाला। पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रत देखील त्याच्यासोबत जोडलेली आहे। शीतल तेजवानी नावाची एक घोटाळेबाज बाई आहे। नुसत्या पॉवर ऑफ अटर्नीवरती 300 कोटींचा तिने व्यवहार केलेला आहे। या शीतल तेजवानींनी नुसत्या पॉवर ऑफ अटर्नीवरती कोट्यावधींची जमीन विकलेली आहे आणि डॉक्युमेंट्सवरती सूची 2 मध्ये मुळवा हे पुणे शहरात आहे पण सोयीसाठी मुळशी तालुक्यात दाखवलं आहे। सूची 2 मध्ये एमिडिया एंटरप्राइजेसचे दिग्विजय पाटीलांचं लिंग स्त्री असं लिहिलेलं आहे। यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांची मालकी 1% आणि 99% मालक असलेले पार्थ पवार अजूनही मोकाट आहेत। तुम्हाला हिंदू मुस्लिम लव जिहाद धर्म खतरे में असं सांगून ही सगळी लोक गुंतवून ठेवतात आणि करोडोंच्या जमिनी लाटतात। हा आवडता छंद आहे या सरकारचा। साहेबांकडे चंद्रावरचं 7/12 असेल असे लोक गमतीनं म्हणतात, पण किती मोठ्या प्रमाणावरती जमिनी हडपल्या जात आहेत त्याचं हे उदाहरण आहे। आणि या चूक जनतेची आहेच। तुम्ही सांगा, नेते जनतेला गृहीत धरून वाटेल तसं लुटतायत का? कमेंट करून